बोलू का तुम्ही विचारणार? तर आज जी प्रेस झाली नेमकं काय होतं प्रेसचं मागं? काल दुपारच्या नंतर फेसबुकच्या पोस्टद्वारे किंवा मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं की परभणी जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख जो की आता सध्या मी आहे, परंतु त्यांनी त्या ठिकाणी आनंद भरोसे नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी परभणीच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून पत्र दिलं. हे पत्र पाहिल्यावर सर्व गावागावातून, खेड्यातून, शहरातून सर्व शिवसैनिक यांचा एवढा रोष या ठिकाणी झाला की त्यांनी काल कार्यालयामध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सर्व शिवसैनिक बसलेले होते. त्यांनी सर्वांनी मला विचारणा केली की भाऊ असं कसं झालं की आम्हाला सुद्धा विश्वासात न घेता पक्षाने हा निर्णय घेतला. परंतु या निर्णयामागं आमच्या परभणी जिल्ह्याचं ज्यांना निरीक्षकपद दिलं होतं ते सुभाष साळुंखे साहेब, त्यांनी किंवा जे कोणी या विषयामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांनी चुकीच्या पद्धतीने पक्षाला माहिती कळवली आणि जी परभणीची सत्यस्थिती आहे, या परभणी जिल्ह्यामध्ये मी जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिंदेसाहेबांनी माझ्या हातात शिवसेनेचा भगवा ध्वज दिला तेव्हापासून या 3 वर्षात सर्व शिवसैनिकांनी एवढा संघर्ष केला आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल या ठिकाणी प्रस्थापित आमदार खासदार हे शिंदेसाहेबासोबत नव्हते, परंतु शिंदेसाहेबाचे हात बळकट करण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून परभणी जिल्हा वस्ती तांडा शहरामध्ये गल्ली बोळापासून सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आजही शिंदेसाहेबांसोबत उभे आहेत. आणि त्या शिवसैनिकांना एवढा या ठिकाणी त्रास झाला. मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांना 3-3 दिवस उसामध्ये लपून राहावं लागलं, अशी दहशत या ठिकाणी होती. परंतु ज्यावेळी शिंदेसाहेबांनी मला जिल्हाप्रमुख म्हणून जिम्मेदारी दिली तेव्हापासून ते आजपर्यंत इथल्या एकाही शिवसैनिकावर मी अन्याय होऊ दिला नाही. त्यांच्या सुखादुखात, त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्यांच्यासमोर मी उभं टाकलो आणि त्यांचे दुःख स्वतःचे समजून मी त्यांना सांभाळून नेऊन आतापर्यंत इथपर्यंत आलेलं आहे. आणि यापुढं पक्षाला आमची विनंती आहे की आपण दुसऱ्या पक्षातून आलेले म्हणजे आनंद भरोसे हे अगोदर काँग्रेसकडून निवडणूक लढवले, त्यानंतर त्या BJPत निवडणूक लढवली आणि ऐन वेळेला शिवसेनेमध्ये त्यांना तिकीट मिळालं आणि ही निवडणूक त्यांनी शिवसैनिकांच्या बळावर लढवली, शिंदेसाहेबांच्या कामाच्या जीवावर लढवली आणि शेवटी याचं सर्व श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या मुंबई या ठिकाणी वरिष्ठांना सांगितलं की 92,000 मतदान माझं आहे, माझ्या संस्थानाचं आहे, माझी जी वेगळी टीम काम करते. खऱ्या अर्थानं हा शिवसैनिकांचा खूप मोठा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आता जे तुम्ही म्हणले नेमकं हे तिथपर्यंत पक्षश्रेष्ठीपर्यंत हे निरोप कोण दिला? बघा, सामान्य शिवसैनिकांचा आणि पक्षश्रेष्ठींचा मधला जो दुवा असतो तो या ठिकाणचे निरीक्षक असतात, संपर्क प्रमुख असतात. आता मी एक नाव तर आपल्याला सांगितलं आहे की सुभाष साळुंखे यांनी खूप दिवसापासून त्यांना असं होतं की म्हणजे गडगंज संपत्तीवाले आपल्याला उमेदवार लागतील, मग ते आपलं पक्ष स्ट्रॉंग करतील. परंतु मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची की सुभाष साळुंखे साहेब, आपला हे जे विचार आहेत एकदम चुकीचे आहेत. कारण आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो तेव्हापासून जेव्हा बाळासाहेब होते आमच्या सर्वांची धारणा अशी होती की सामान्य कुटुंबातला मजुराचा मुलगासुद्धा आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो आणि तो जर कुठल्या पक्षात होत असेल तर ती आपली शिवसेना आहे. आणि या शिवसेनेमध्ये जर अशा पद्धतीने जर होत असेल तर नक्कीच कुठले तरी चुकीच्या पद्धतीनं हे निर्णय होत आहेत असं मला स्पष्टपणे निर्णयाला बळ देण्यामागे ह्या निर्णयाला बळ देण्यामागे कोण येत आपल्याला 1-2 दिवसात स्पष्ट होणारच आहे ते चित्र. परंतु या 1-2 दिवसात आम्ही सर्वजण ज्यावेळी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथभाई शिंदे त्यावेळी आम्हाला नक्की कळेल की या कारस्थानामागे कोणाचा हात आहे, यामागे कोणानं काय केले, कशी पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये काय काय त्यांनी पक्षाला जाऊन सांगितलं, या सर्व गोष्टी आम्हाला या 1-2 दिवसात स्पष्ट होतील. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आणि ऐनवेळी असा फेरबदल झाला, तुम्ही काय भूमिका राहणार तुमची? बघा, एवढा चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे. काल तर सर्व शिवसैनिक अगदी त्यांना एक झटकाच बसल्यासारखा झाला की आता येणाऱ्या ह्या निवडणुका आहेत, ह्या सर्व निवडणुका आमच्या आहेत. कारण आतापर्यंत लोकसभेला आपण पाहिलं असेल, जानकर साहेबाला पक्षाने आम्हाला या ठिकाणी दिलं. पक्षाचा निर्णय आम्ही शिवसैनिकांनी मान्य केला, शिंदेसाहेबांचा निर्णय आम्ही मान्य केला आणि जानकर साहेबाचं मनातून काम केलं. त्यांना 4,60,70,000च्या वर मतदान या ठिकाणी मिळवून दिलं. त्यानंतर विधानसभेलाही पक्षाने आनंद भरोसे यांना तिकीट दिलं, त्यांनाही 90,000च्या वर मतदान शिवसैनिकांनी मिळवून दिलं. मग जर शिवसैनिक जर पक्षाचा प्रत्येक निर्णय मान्य करत असेल तर माझी पक्षाला विनंती आहे की आपणही शिवसैनिकांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं पाहिजे. कारण परभणी जिल्ह्याने आणि परभणीच्या शिवसैनिकांनी आपल्या शिवसेना पक्षाला 252 चिन्ह मिळवून दिलेलं आहे आणि परभणी ही बाली किल्ला म्हणून हे परभणीची ओळख आहे. आतापर्यंत तर माझ्या कधी ऐकण्यात नाही, कारण बाकीच्या पक्षातलं तरी काय आपल्या कानावर असेल, शिवसेनेमध्ये निश्चितच अशा प्रकारचं काही होत नाही. आणि जर
आपल्याला जर कोणाला शंका असेल तर नक्कीच हे चुकीचं आहे. कुठल्याही पक्षात असं झालं नाही पाहिजे. मी संस्थेच्या निवडणुकांना आनंद भरोसे यांच्या नेतृत्वामध्ये कुणी निवडणूक लढवणार नाहीत. इथला एकही शिवसैनिक त्यांच्या पाठीशी नाही आणि शिवसैनिकांना एवढा विश्वास आहे की आपला जिल्हा प्रमुख 3 वर्षापासून आपल्यासोबत आहे, आपल्या सुखादुखात आहे आणि तो नक्कीच चांगल्या आणि जे समाजसेवेचं काम करतात त्या व्यक्तींना पक्षाचे तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु हा आनंद भरोसे त्याची फर्स्ट प्रायोरिटी असेल की BJPचे जास्तीत जास्त माणसं निवडणुकीला उभे करावेत आणि शिवसेनेचे सुद्धा तिकीट त्यांना मिळावेत अशी त्यांची अपेक्षा आहे आणि नक्कीच शिवसेनेला या व्यक्तीकडून परभणीमध्ये खूप मोठा धोका आहे.